वळ्या पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे राज्यातल्या ड्रग्जचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केला जातोय। ड्रग्ज विरोधामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात कारवाई होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत या संदर्भामधली माहिती दिली आहे। ड्रग्जचा मुळासकट नायनाट करणार असा यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं। ड्रग्ज प्रकरणी सलीम डोलासह त्याचे 12 हस्तक जेरबंद असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। पोलिसांनी म्हणजे सगळ्या पोलिसांनी त्याचा लुकआउट काढला होता, पण मुंबई पोलिसांनी सफलतेने त्या ठिकाणी त्याला पकडलं। त्याच्या 12 हस्तकांना पकडलाय। मागच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे साताऱ्याला देखील एक फॅक्टरी सापडली होती। सलीम डोलाने मान्य केलंय की ती फॅक्टरी देखील त्याचीच होती, ही त्यांनीच तयार केली होती। त्यामुळे मला असं वाटतं की ड्रग्सच्या विरोधातल्या लढाईतला हा एक ही मोठी सफलता आहे की चालू आहे। या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण ही जी काही कारवाई आहे ती करतो आणि आता जे सागर साहेबांनी सांगितलं त्यातही सागर साहेब, आता केंद्र सरकारने जी काही नवीन भूमिका घेतली आहे त्यामध्ये तात्काळ या संदर्भातलं जे काही पुरावा आहे तो पुरावा दाखल करणे आणि माल हा डिस्ट्रॉय करणे हा आता नियम झालेला आहे। किंबहुना केंद्र सरकारने एक दिवसच नेमून दिला की ज्या दिवशी देशातल्या सगळ्या राज्यांनी जो काही पकडलेला माल आहे, जो ठेवलेला माल आहे, तो माल त्या दिवशी जाळायचा आणि त्या दृष्टीने जवळपास हजारो कोटी रुपयाचा माल हा आता आपण जाळलेला आहे। त्यामुळे हा माल पुन्हा मार्केटमध्ये येऊ शकत नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आहे।